ग्रामस्थांसह ग्रामीण पोलिसांकडून उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी धनश्री शिंदेचा युद्ध पातळीवरून शोध सुरू। स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचीही तरवाडे गावाला भेट। तरवाडे तालुका चाळीसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 4थीत शिकणारी कुमारी धनश्री उमेश शिंदे ही 11 डिसेंबरला शाळा सुटल्यानंतर आपल्या लहान बहीण भावासह घराकडे यावयास निघाली असता ती घरापर्यंत पोहोचली नाही, अचानक बेपत्ता झाली। बेपत्ता झालेल्या कुमारी धनश्रीचा शोध युद्धपातळीवरून घेण्याचे काम प्रथम तरवाडे येथील ग्रामस्थांनी आणि धनश्रीच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी केले, मात्र ती कुठेच मिळून आली नाही, म्हणून ती बेपत्ता झाल्याची तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडे दाखल करण्यात आली। त्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांचे सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र एक करून डीवायएसपी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी धनश्रीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व आजही करत आहेत। 15-12-2025 सकाळी 11:30 वाजता जळगाव येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार गायकवाड यांनी तरवाडे गावाला भेट देऊन या भेटीत त्यांनी ज्या शाळेत धनश्री शिकत होती त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि धनश्रीची वर्गशिक्षिका यांच्यासह गावातील प्रमुख रवी चौधरी, डॉक्टर रवी पाटील व काही प्रमुख लोकांच्या भेटी घेऊन धनश्री संदर्भातली माहिती जाणून घेतली आणि नंतर त्यांनी धनश्रीच्या आई वडिलांची भेट घेतली। त्यानंतर धनश्री ज्या मार्गाने गेली, ज्यांना ती दिसून आली, शेवटी तिला ज्यांनी पाहिलं त्या सगळ्यांच्या गायकवाड व डी.वाय.एस.पी. ठाकुरवाड यांनी भेट घेतली। पोलीस वेगवेगळ्या अँगलने धनश्रीचा शोध घेत आहेत। तिचे अपहरण झाले आहे की तिचा घातपात झाला आहे याचाही शोध घेतला जात आहे। चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी रविवारी तरवाडे येथे जाऊन धनश्रीच्या आई वडिलांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केलं आणि धनश्रीच्या तपासात कुठेही दिरंगाई होऊ नये, कसून तपास केला जावा या संदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या। धनश्रीच्या शोधकामी जळगाव येथून डॉग स्क्वॉड देखील मागविण्यात आला होता, मात्र हा डॉग स्क्वॉड देखील तिच्या तपासकामी पोलिसांना सहकार्य होईल असं काम करू शकला नाही। 15 डिसेंबरला सकाळी 12 वाजता दैनिक सर्वांचा ग्रामस्थ चे संपादक आणि टाकळी प्र. चा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच किसनराव जोरवेकर यांनी तरवाडे येथे जाऊन धनश्रीच्या आजोबासह तिच्या आईची व लहान भावाची भेट घेतली आणि धनश्रीच्या बेपत्ता होण्याच्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली। त्यानंतर जोरवेकर यांनी धनश्री ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि धनश्रीच्या वर्गशिक्षिकेची भेट घेऊन त्यांच्याकडूनही धनश्रीच्या संदर्भात माहिती घेतली। धनश्रीच्या वर्गशिक्षिका मनीषा गोटू बेहेरे या शाळेत कार्यरत असताना 9 डिसेंबरला त्यांच्या पर्समधून काही पैसे चोरी गेले होते। त्यानंतर पुन्हा 11 डिसेंबरला त्यांच्या पर्समधून 400 रुपयाची चोरी झाली होती। ही गोष्ट त्यांनी मुख्याध्यापक यांच्या कानावर टाकली आणि चौकशी केली असता काही विद्यार्थिनींकडून त्यांना त्यांचे पैसे धनश्रीने चोरले आहेत अशी माहिती मिळाली, म्हणून मग त्यांनी धनश्रीच्या वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। सदरची माहिती मनीषा बेहरे या धनश्रीच्या वडिलांना मोबाईलवरून देत असताना दोघांचा संभाषण धनश्रीने ऐकलं आणि आता आपल्याला आपले वडील बदलल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ती शाळेतून मैत्रिणीबरोबर घराकडे येण्यासाठी निघाली आणि करगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मैत्रिणी सोबत आली होती। नंतर घराच्या रस्त्याला लागली, मात्र घरापर्यंत पोहोचली नाही। आई वडील मारतील या धाकानेच धनश्री घरी गेली नाही। त्यानंतर ती ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी तिला अनेकांनी पाहिलं, मात्र नंतर ती कोणाला दिसली नाही। तरवाडेकडून चाळीसगावकडे येणाऱ्या रस्त्यावर तिला एकट्या स्थितीत शेवटच्या वेळी म्हणजे रात्री 7-7:30 नंतर काहींनी पाहिलं, नंतर मात्र ती कुणाला दिसली नाही। आमच्या प्रतिनिधीने धनश्री बेपत्ता झाल्याच्या घटनाक्रमाची पूर्णपणे माहिती घेतली असता धनश्रीचं अपहरण झाले असावे आणि अपहरण करणारा कदाचित एखाद्या लहान किंवा मोठ्या वाहनाचा चालक असावा असे दिसते। तरवाडे गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। या कामावर वाहन चालक तसेच रस्त्यावर मुरुम, माती व खडी टाकणारे काही मजूर हे बाहेरच्या राज्यातले आहेत। त्यातील एखाद्या दुसऱ्याने धनश्रीच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिचे वाईट हेतूने अपहरण केले असावे असा अंदाज सर्वांच्या ग्रामस्थांचा आहे। अपहरणकर्त्याने तिच्यावर अत्याचार केल्याची आणि नंतर तिचा काटा काढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, किंवा तिला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा धुळे जिल्ह्यातल्या आदिवासी पट्ट्यात नेले असावे असा एक अंदाज आहे। तरवाडे गाव धनश्रीच्या बेपत्ता झाल्याच्या घटनेमुळे प्रचंड भयभीत झालेले आहे। धनश्रीचा शोध घेणे हे देखील आता पोलिसांपुढे एक मोठे आव्हान आहे। धनश्री सुरक्षित मिळून यावी अशी प्रार्थना आम्ही देखील परमेश्वराकडे करतो। ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर, बातमीसाठी संपर्क बबलू आहिरे, चाळीसगाव। आधी पहिली चौथीला सोडतो आणि मग तिथे माझी टेबलावरची बस खिडकी लावलेली खिडकीमध्ये आलेली होती आणि 3 नोटा 50च्या बाहेर आणि एक मधून माझ्याकडे त्या दिवशी 800 रुपये होते। 800मधून मी 200 रुपये खर्च केलेले होते आणि 200 रुपये म्हणजे 150 पैसे होते कोणते हे तुमच्याजवळ माझ्या घरचे।
मग त्याच्यामधून मग 400 रुपये कमी मला दिसले. मग मी लगेच मॅडमांना सांगितलं की मॅडम म्हटलं बघा हे दुसऱ्यांदा झालं की पहिल्यांदा तर कळलं नाही मला की कोणी घेतलं, मग मी पण काही जास्त हे केलं नाही. मग दुसऱ्यांदा म्हटलं मॅडम आज सुद्धा पैसे घेतले म्हटलं आणि कोण घेतलं. मग मॅडम याच्या आधी मी पैसे गेले होते का? गेले होते पण ते मी म्हणजे पाहिलं नाही बघ. नाही पण गेले होते ही गोष्ट खरी होती. खरी पाकिटमध्ये तेव्हा सुद्धा माझं असं कधी घेतले ते पाकीट, कधी घेतले ते पैसे 9 तारखेला. 9 9 तारखेला. तारखेला. बरं मला एक सांगा, याच महिन्यामध्ये का? तुम्हाला माहिती होतं का तुमच्या याच्यात किती पैसे असतात ते? आपलं 11 तारखेला माहिती होते 800 रुपये होते असं. आणि 9 तारखेला किती गेले? आणि 9 तारखेला म्हणजे मी पाहिलंच नाही किती गेले. पण गेले होते ही गोष्ट खरी. पाकीट उघडं आणि बाहेर पडलेलं होतं. हा नाही गेले होते ही गोष्ट खरी 9 तारखेला. हो हो किती गेले ते होते? ते माहिती मला. पण गेले हो होते. मग त्याच्यावरून 11 तारखेला मला असं म्हणजे तिथं डायरेक्ट तिथलं पाकीट किती आलं ना त्याच्यावरून कळले की माझे पैसे गेले. बरं मग तुम्हाला हे जेव्हा पैसे गेले 400 रुपये मग तुम्ही आधी मुख्याध्यापकांना हो, त्यांना सांगितलं, नंतर काय केलं? मग नंतर मग बाई म्हणे तिथं आपण आलो तिथून त्यांना पाहिजे म्हणे. मग मस्त म्हणजे 12 तारखेला मी मग म्हटलं मग वर्ग शिक्षकाने म्हटलं मॅडम म्हणजे जी मुलगी होती धनश्री मग तिला म्हटलं बेटा तू माझ्या वर्गात थोडं थांब म्हटलं. मग म्हणे मला पहिली चालू म्हणजे चालेल म्हणे. ती आली. मग नंतर मग मी मुलींजवळ विषय कारण पाठीला पैसे जातात म्हटलं 2 दिवसापासून जात आहे भावा नेमकं कोण आहे म्हटलं. मग मुली तेव्हा सांगायला लागली की धनश्री तुमच्या पाठीतात पैसे काढत होते मॅडम. मी पहिलं मी सांगायला येत होती पण मला हिने सांगू दिलं नाही. मग एकीकडे 200 रुपये ठेवायचे. तिला विचारलं का तुम्ही? कोणाला? ज्या मुलीचं नाव घेतलं मुलींनी तिने पैसे काढले हो. मग तिला विचारलं होतं का? हो मग ती मग तिने सांगितलं. कबूल केलं होतं हो का? मग तिने 70 रुपये आणून दिले मध्यासाठी माझ्याकडे. अच्छा. हो आणि नंतर 200 रुपये एका मुलीकडे होते. तिला विचारलं मी तू आणले का काय असं फक्त म्हणजे कोण आहे बुवा हे कळवायचं. नंतर काय केलं तुम्ही? आम्ही मग नंतर काय केलं मग तिच्या वडिलांना फोन केला हो मग तिच्या वर्ग शिक्षकाने बाहेर जाऊन मग वडिलांना सांगितलं की बुवा दादा तुम्ही येऊन जा बुवा. त्यांना हे सांगितलं होतं पैसे चोरले म्हणून तुम्ही? नाही म्हणजे मॅडमांचे पैसे घेतले बुवा तिने तर तुम्ही शाळेत येऊन जा कुठे शेतात. शेवटच. हो येऊन जा.